राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांसमोर येणं टाळतात। शुक्रवारी पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक होती, पण या बैठकीकडे अजित पवारांनी पाठ फिरवली आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झालेली आहे। शुक्रवारी पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक होती। शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला हजेरी लावणार का याची पण उत्सुकता होती। पण अजित पवार यांनी गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीला दांडी मारली। अजित पवार यांनी पुन्हा एकदा काका शरद पवार यांच्या समोर यायचं टाळलं। दरम्यान अजित पवार यांच्या बैठकीतल्या गैरहजेरीबद्दल विचारलं असता सतेज पाटील आणि रोहित पवार यांनी कानावर हात ठेवले। या बैठकीला अजित पवार उपस्थित आहेत? आता माहित नाही मला, कारण की त्यांना विचारावं लागेल। ते का येऊ शकले नाही हे मला तरी सांगता येणार नाही। ते कशामध्ये व्यस्त आहेत हे आपल्याला बघावं लागेल। पण आता सेशन येते, त्या सेशनमध्ये फायनान्स मिनिस्टर म्हणून बजेट जे प्रेझेंट करायचं त्या कामामध्ये कदाचित ते बिझी असतील। गेल्या वर्षीच्या 2 जुलैला अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत महायुतीत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला। आता त्याला जवळपास वर्ष होत आलंय, पण तेव्हापासून अजित पवार एकदाही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला आलेले नाहीत। कदाचित काका शरद पवार यांचा सामना टाळण्यासाठीच अजित पवार या बैठकीकडे कानाडोळा करत असावेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। शुक्रवारी पुणे जिल्हा नियोजन बैठक होऊ घातली होती, पण डीपीडीसीला हजेरी लावल्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला जावं लागेल आणि ते टाळण्यासाठीच की काय अजित पवार यांनी जिल्हा नियोजन बैठकच रद्द केली। नियोजित पुणे दौरा असतानाही अजित पवार अचानक दिल्लीला निघून गेले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना फक्त व्हेसच नाही तर या निसर्ग मंगल कार्यालयात ते दादा आणि साहेब दोन्ही नेहमी एकत्र असायचे, त्यांचे एकत्र मेळा व्हायचे, एकत्र बैठका व्हायचे। पण जशी राष्ट्रवादी स्प्लिट झाली तसं अजित दादा व्हेसाच्या एकाही बैठकीला हजर राहिलेले आहेत ना की या निसर्ग मंगल कार्यालयात आलेले आहेत। पण साहेब नसताना मात्र दादा व्हेसाच्या इतर बैठकांना मात्र नेहमी जातात अशी तिथल्या प्रशासनाने माहिती दिली। राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे केवळ 3 वेळेला एका व्यासपीठावर आले। टिळक पुरस्काराच्या वेळी ते पहिल्यांदा एका मंचावर आले। त्याही वेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या समोर यायचं टाळलं। इंदापूरच्या पवार पब्लिक स्कूलच्या उद्घाटनावेळी सुद्धा पवार काका पुतणे एका मंचावर आले होते। या कार्यक्रमात दोघांमधला दुरावा लपून राहिला नव्हता। तिसऱ्यांदा बारामतीतल्या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं शरद पवार यांनी स्वतःहून हजेरी लावली होती। तर आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीकडे अजित पवार यांनी पाठ फिरवल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।